गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांना आता 20 बॉडीवेअर कॅमेरे मिळाले असून या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता लोकांवर वाहतुकीचे नियम पाडण्यासाठी या बॉडीवेअर कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे। तसेच या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नागरिकांनी संवाद होऊन यामध्ये रेकॉर्डिंग सुद्धा केलं जाणार आहे। त्यामध्ये कोणत्याही अडचणी आल्यास या रेकॉर्डिंग तपासण्याची सुविधा आता जिल्हा वाहतूक शाखेला मिळणार आहे। सध्या या बॉडीवेअर कॅमेऱ्याची साठवणूक क्षमता कमी असली तरी मात्र भविष्यातील साठवणूक क्षमता वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळे आता नागरिक आणि पोलीस वाहतूक यांच्यामधील संवाद हा चांगल्या रीतीने होऊन नागरिकांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये आपण वाहतूक शाखेकरता हे बॉडी कॅम आपण खरेदी केलेले आहेत। जे ट्रॅफिकचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बॉडीवर हे कॅमेरे असणार आहेत। व्हेरिएबल कॅमेरा आहे। त्याचा मुख्य उद्देश म्हणजे की बऱ्याच वेळा काही नागरिकांची तक्रार असते, ॲलिगेशन्स असतात की ट्रॅफिक पोलीस व्यवस्थित त्यांना वागणूक देत नाही किंवा काही वेळेस लीगल कारवाई करताना सुद्धा अशा व्हिडिओ रेकॉर्डिंगची किंवा फोटोची गरज पडते। काही वेळेस नागरिक काही सहकार्य करत नाही किंवा एव्हिडन्स म्हणून कोर्टात तो पुरावा लागतो दंड आकारताना। तर ट्रान्सपरन्सी राहावी आणि कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनेच आपण हे कॅमेरे आता खरेदी केलेले आहेत। आता 20 कॅमेरे सध्या आहेत, त्यांचा आता आपण प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून या कॅमेऱ्यांची आपण खरेदी करणार आहोत। तर सध्या गोंदिया शहरातील जे मुख्य चौक आहेत त्या ठिकाणी हे बॉडी वेरिएबल कॅमेरा घेऊन आमचे कर्मचारी उभे राहणार आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी जे कारवाई होते तिथे ट्रान्सपरन्सी आणि योग्य कारवाई होईल त्याच्यामध्ये। सर, डाटाचा ॲक्सेस कशा पद्धतीने राहणार आहे? ट्रॅफिक विभागाकडे राहील किंवा आपल्याकडे जमा होणार आहे? सध्या तरी याच्यामध्ये मेमरी चिप आम्ही बसवलेली आहे आणि मेमरी चिप हे डेली त्याच्या रेकॉर्डिंगची PI ट्रॅफिक यांच्याकडे सबमिट होणार आहे आणि त्यांच्यामार्फतच ही मॉनिटरिंग होईल। त्याच्यामध्ये जर यदा कदाचित काही त्यामध्ये प्रश्न निर्माण झाला, काही कुठे काही ॲलिगेशन आला, काही तक्रार आली तर त्यावेळेस ते तपासासाठी घेता येईल आपल्याला। त्याच्या गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण 20 बॉडीवेअर कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत। त्यामुळे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावं आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी, जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं। सर, किती तासाची रेकॉर्डिंग याच्यामध्ये असेल? एकदा सकाळी सुरू केलं तर संध्याकाळपर्यंत रेकॉर्ड होईल काय आणि कशा पद्धतीने कार्यान्वित होईल? बघा, त्याच्यामध्ये आता सध्या आपण 64 GB मेमरी कार्ड यूज करतो आहे, त्यामुळे त्याची कॅपॅसिटी 2-3 तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत। 7 ते 8 तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं। तर त्यानुसार आपण ते मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेन माननीय SP साहेबांकडून त्यानुसार ते मेमरी कार्ड इन्सर्ट करणार आहे आपण। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।